Hello students, welcome to e-learning platform for Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Renewable Energy Technologies subject in this semester and the subject code is 22661. We are discussing our unit number 3rd, that is wind energy systems, and up to vertical axis windmill we have finished in last video. Now we will continue with next point. ओके तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बेसिक क्लासिफिकेशन विंडमिलचं जे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ॲक्सिस विंडमिल आणि त्याचे डिटेल्स बघितले होते. ओके, तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन आणि त्याचे डिटेल्स बघणार आहोत. ओके, तर टर्बाईन साधारण बघा त्याचे ॲप्लिकेशन्स जे यूजमध्ये ते कसे कसे आहेत. स्मॉल टर्बाईन्स, ओके, इथं आपल्याला त्याचं इमेज दिसते की ज्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती 3 ब्लेड्स. ओके, हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंडमिल आपल्याला दिसते. तर स्मॉल टर्बाईन्स जे साधारण कुठे यूज करतात जिथं आपल्याला 1 किलोवॅटपेक्षा कमी पॉवर रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये होम्स आहेत, ग्रिड कनेक्टेड, त्यानंतर फार्म्स आहेत, त्यानंतर रिमोट ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, म्हणजे हे स्मॉल ॲप्लिकेशनसाठी स्मॉल टर्बाईन्स. त्यानंतर इंटरमिडिएट विंड टर्बाईन्स बघा आपल्याला हे दिसतंय जिथं तुमचे साधारण हायर स्टेशन्स असतात. ओके, जे थोडे उंचीवर असतात अशा ठिकाणी माउंट केलेले आहेत. इंटरमिडिएट ज्याची साधारण रेंज काय 10 to 500 किलोवॅट. ओके, तर साधारण हे कुठं युजफुल आहे जिथं विलेज पॉवर किंवा हायब्रिड सिस्टीम किंवा डिस्ट्रीब्युटेड पॉवर अशा ठिकाणी हे इंटरमिडिएट विंड टर्बाईन्स काय केलेले असतात, इन्स्टॉल केलेले असतात. त्यानंतर लार्ज विंड टर्बाईन्स कुठं आहे जिची कॅपॅसिटी आहे 500 किलोवॅट टू 5 मेगावॅट. हे साधारण कुठे असतात, त्याचे ब्लेड्स बघा त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसतोय. हे साधारण सेंट्रल स्टेशन विंड फार्म्स किंवा डिस्ट्रीब्युटेड पॉवर किंवा ऑफ शोअर विंड अशा ठिकाणी हे काय लार्ज विंड टर्बाईन्स काय केलेलं असतात, माउंट केलेलं असतात. तर साधारण हे बेसिकली म्हणजे अशा ॲप्लिकेशन असतात स्मॉल, इंटरमिडिएट आणि लार्ज. ओके, त्यानंतर परत एकदा आपण विंड मिलचे टाईप्स जे बघितले होते लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याचं साधारण परत एकदा आपण बघूया की व्हर्टिकल ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल कसे असतात ऑन दी फील्ड. ओके, तर व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये बघा जसे कसे कॉन्वेक्स प्लेट्स आहेत. ओके, आणि सेंट्रल त्याला काय सपोर्ट आहे. ओके, तर हे व्हर्टिकल ॲक्सिस झालं. आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये काय परत हे 3 ब्लेड आपल्याला दिसत आहेत आणि ते कसे आहेत, ज्याचा रोटर जो आहे इथं तो कसा आहे आपल्या विंड स्ट्रीमला पॅरलल आहे. तर ह्याला हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि हे कसं आहे व्हर्टिकल ॲक्सिस. सो बेसिक डिफरन्स लक्षात येतोय का दोन्हीमध्ये, व्हर्टिकल ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये. ओके, परत एकदा दोन्हीतला डिफरन्स बघूया. व्हर्टिकल ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस. रोटेटिंग ॲक्सिस ऑफ द विंड टर्बाईन्स इज व्हर्टिकल ऑर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. ओके, आणि हॉरिझॉन्टलमध्ये रोटेटिंग ॲक्सिस ऑफ द विंड टर्बाईन इज हॉरिझॉन्टल ऑर पॅरलल टू द ग्राउंड. हा बेसिक डिफरन्स आहे इथं आपण बघतोय. ओके, हा रोटर कसा आहे पॅरलल आहे विंड स्ट्रीमला आणि इथं कसा आहे आपल्याला जो दिसतोय रोटर तो कसा आहे परपेंडिक्युलर किंवा ज्याला परपेंडिक्युलर टू द ग्राउंड किंवा इथं आपलं विंड स्ट्रीम जे आहे त्याला तो कसा आहे परपेंडिक्युलर आहे. देन सेकंड, प्रायमरीली यूज इन स्मॉल विंड प्रोजेक्ट्स अँड रेसिडेंटल ॲप्लिकेशन्स वेअर इन हॉरिझॉन्टल ॲक्सिस प्रायमरीली यूज्ड इन बिंग विंड ॲप्लिकेशन्स. तर साधारण जे व्हर्टिकल ॲक्सिस आहे जे काय तुमचं विंड स्ट्रीम कुठल्याही डायरेक्शनमध्ये असलं तरी ते काय होतात रोटेट होतात. तर हे साधारण स्मॉल ॲप्लिकेशन जिथं आहेत अशा ठिकाणी यूज होतो. आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे जिथं विंड टर्बाईन्स ते पर्टिक्युलरली कसं आहे बऱ्याच वेळेला विंडवर डिपेंड असतात आणि हे जे यूज होतो त्याचा कसं आहे लार्ज ॲप्लिकेशनला म्हणजे जिथं लार्ज इलेक्ट्रिक पॉवर रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणीच हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड मिल्स काय करतात यूज करतात. त्यानंतर पॉवर्ड बाय विंड कमिंग फ्रॉम ऑल 360 डिग्रीज. ओके, जसं की आधी आपण डिस्कस केलेलं आहे. पॉवर्ड बाय विंड कमिंग फ्रॉम ऑल 360 डिग्रीज नो यो मेकॅनिझम. म्हणजे ही जी विंडमिल आहे व्हर्टिकल ॲक्सिस कुठूनही तुमचा जरी वारा आला तरी ही काय होतं रोटेट होतात ब्लेड्स. पण त्याच्या अपोजिट हॉरिझॉन्टलमध्ये काय एबल टू प्रोड्यूस मोर इलेक्ट्रिसिटी फ्रॉम गिवन अमाऊंट ऑफ विंड. ओके, म्हणजे जे पर्टिक्युलर एक विंड स्ट्रीम आहे. ओके, विंड स्ट्रीम त्या ज्या डायरेक्शनमध्येच आपल्याला काय असतं लार्ज अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिसिटी
तयार करण्यास मदत करतात. Ideal for installation where wind conditions are not consistent or due to public ordinances, the turbine cannot be placed high enough to benefit from steady wind. Okay. आता व्हर्टिकल ॲक्सेसला परत लिमिटेड ॲप्लिकेशन्स आहेत जिथं विंड कंडिशन्स आर नॉट कन्सिस्टंट. ओके, अशा ठिकाणी सुद्धा आपण हे काय करू शकतो, ते प्लेस करू शकतो. आणि लिमिटेड ॲप्लिकेशन व्हर्टिकल ॲक्सेसमध्ये. आणि हॉरिझॉन्टल ॲक्सेस जे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. डिसॲडव्हान्टेज ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सेस हाऊएव्हर इज दॅट जनरली हेवियर अँड इट डज नॉट प्रोड्यूस वेल इन टर्ब्युलंट विंड्स. ओके, तर हॉरिझॉन्टल ॲक्सेसचं परत एक ड्रॉबॅक काय आहे, त्याचे जे विंड आहे तो कसा आहे फ्लक्च्युएटिंग असतो. मग हे जो इफेक्ट करतो परत त्याचे इलेक्ट्रिसिटी जनरेशनवर. आणि ती जनरली याचं कन्स्ट्रक्शन कशा हेवियर आहे. तर साधारण हा बेसिक जर डिफरन्स करायचा झाला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलमध्ये तर तो आपल्याला असं करता येईल ह्या पॉईंट्सवरती. ओके, त्यानंतर आता आपण हॉरिझॉन्टल ॲक्सेस विंड टर्बाईन हॉट HAW2 जनरेटर आणि त्याचे डिटेल्स बघूया. तर हॉरिझॉन्टल ॲक्सेस विंड टर्बाईन जनरेटर्स आर बीइंग युज्ड ऑल ओव्हर वर्ल्ड सक्सेसफुली. द मेन कंपोनंट ऑफ अ प्रोपेलर टाईप विंड जनरेटर इज शोन बाय अ स्कीमॅटिक डायग्राम. आता प्रोपेलर टाईप ब्लेडमध्ये आपण बघितलं होतं की काय होतं, सिंगल ब्लेड किंवा डबल ब्लेड किंवा ट्रिपल ब्लेड हे काय असतात प्रोपेलर टाईपमध्ये येतात हॉरिझॉन्टल ॲक्सेसमध्ये. तर त्याचं साधारण बेसिक सेटअप कसा असतो बघा. आता इथं आपल्याला काय दिसते बघा, परत ब्लेड दिसत आहेत. ओके, जे रोटरवरती माउंट आहेत. फर्स्ट काय रोटर विथ ब्लेड्स. ओके, त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक्स आहेत बघा. ओके, देन आपण पहिल्यांदा थर्ड बघूया. थर्ड पार्ट काय आहे मेकॅनिकल ब्रेक्स. सेकंड आहे तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक आणि थर्ड आहे तो मेकॅनिकल ब्रेक्स. ओके, त्यानंतर फोर्थ नंबरला येतो तो म्हणजे गिअर बॉक्स. ओके, त्यानंतर फिफ्थ नंबरला येतो जनरेटर जो मेन कंपोनंट आहे. ओके, त्यानंतर सिक्स्थ नंबरला आहे फ्लॅप ऑर टेल व्हेन. लास्टला जो आहे तो टेल व्हेन. त्यानंतर 7 आहे तो म्हणजे टॉवर टॉप. हा काय टॉवर टॉप आहे बघा. आणि हा आपला काय बेसिक स्ट्रक्चर ज्याच्यावरती पूर्ण आपली ही विंड काय उभी आहे. हा म्हणजे टॉवर आहे. हा काय त्याचं टॉवर टॉप आहे. प्लेट जे आहे त्याच्यावरती सगळी असेंब्ली माउंट आहे तो. त्यानंतर 8 नंबरला शाफ्ट आहे. हा शाफ्ट आहे. आणि 9 नंबरला जो आहे तो कंट्रोलर आहे. ओके, म्हणजे साधारण आपल्याला बेसिक ह्याची आयडिया येईल की कसं याचं ऑपरेशन होतं. की जे ब्लेड्स आहेत हे ह्याला हॉरिझॉन्टल का म्हटलेलं आहे कारण याचा जो रोटरचा ॲक्सिस आहे तो कसा आहे पॅरलल आहे विंड स्ट्रीमला, राईट. ओके, किंवा तुमच्या ग्राउंडला. तर विंडची जी स्ट्रीम आहे जो आपला हवेचा झोत आहे तो या ब्लेडवरती तो ब्लेड रोटेट व्हायला चालू होतात. ओके, त्यानंतर आपला गिअर बॉक्स थ्रू ची काय होईल तो कुठं पोहोचणार आहे, जे शाफ्ट आहे तो कसा रोटेट होईल जनरेटरला. ओके, हा गिअर बॉक्स आहे ज्याच्या थ्रू आपला जनरेटर काय होईल इथं जे मेकॅनिकल जी एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट करेल इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके, तर साधारण हे बेसिक आपलं असं स्ट्रक्चर आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन्सचं. त्यानंतर दोन्ही ठिकाणी आपल्याला ब्रेक्स माउंट केलेत कंट्रोल करण्यासाठी. ओके, किंवा कंट्रोलर देखील इथं आहे. तर स्केमॅटिक जर रिप्रेझेंटेशन असं आहे ॲक्च्युली जर बघायचं झालं तर कसं असतं याचं हे आपल्याला असं दिसेल. जर 3D डायग्राममध्ये बघायचं झालं तर हे ब्लेड्स आहेत. तिथं आपल्याला हब दिसते बघा. ओके, ब्लेड्स आणि हा आपल्याला काय हब आहे. त्यानंतर परत गिअर बॉक्स आहे आणि जनरेटर आहे. आणि हे सगळं कसं आहे टॉवर टॉपवरती असेंब्ली आहे बघा. ओके, म्हणजे आपला हा जो गिअर बॉक्स आणि जनरेटर तो काय इथं आहे. ओके, ह्या सगळ्या असेंब्लीला काय म्हणतात नेसेल म्हणतात बघा. त्यानंतर आपलं जसं रोटेट होईल तसं स्पीडअप गिअर बॉक्स थ्रू तो जनरेटरला आपलं काय होईल मोशन जाईल. तिथं जनरेटर इलेक्ट्रिसिटी काय होईल तयार तिथं प्रोड्यूस करेल. ओके, ज्याच्या थ्रू जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कुठं आहे बघा इथं कंट्रोलर आणि इथं पॉवर कन्व्हर्टर आहे. ओके, ती बऱ्याच वेळेला बॅटरी स्टोरेज सिस्टीममध्ये देखील स्टोअर करतात किंवा ते डायरेक्टली ट्रान्सफॉर्मर थ्रू सिस्टीम प्रोटेक्टर किंवा ग्रीडला कनेक्टेड आहे बघा. ओके, तर साधारण हे बेसिक असं याचं ऑपरेशन आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईनचं. ओके, युजली इट हॅज 2 or 3 ब्लेड्स मेड ऑफ वूड फॉर लो पॉवर जनरेशन or high density glass fiber reinforced plastic FRP of
एरोफॉईल सेक्शन. तर ह्याच्यामध्ये जे ब्लेड्स असतात जनरली 2 किंवा 3, तरी साधारण लाकडाचे किंवा जिथं लो पॉवर जनरेशन आहे तिथं वुडनचे देखील असू शकतात, किंवा जिथं हाय पॉवर रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी हाय डेन्सिटी ग्लास फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिक, ज्याला FRP असं देखील म्हणतात, ऑफ एरोफॉईल सेक्शन. तरी असे ब्लेड्स तिथं त्याच्यावरती माउंट केलेले असतात. डायमीटर ऑफ रोटर किती आहे बघा, 2 मीटर टू 25 मीटर इन डायमीटर. ओके. मॉडर्न रोटर्स मे बी अप टू 100 मीटर डायमीटर. रोटर blades are assembled on a hub. Okay, the turbine shaft is mounted in a bearings. तर हे त्याचं बेसिक कन्स्ट्रक्शन आहे, ज्याच्यामध्ये रोटरचे डायमीटर 2 ते 25 मीटरपर्यंत सुद्धा असू शकतात. आणि ही सगळी जी असेंब्ली आहे रोटर ब्लेडची ती कशी आहे, असेंब्ल्ड ऑन हब. ओके. आणि ती टर्बाईन शाफ्ट इज माउंटेड इन अ बेरिंग्स. ओके. तर बेरिंग तर आपल्याला लागणारच आहे, कारण त्याचं स्पीड कसं एकदम हायली रोटेटेड स्पीड आहे, त्यामुळे ते जी आपला शाफ्ट आहे तो हाय क्वालिटी बेरिंगमध्ये तिथं कसं आहे तो माउंट केलेला आहे. वेन होल सिस्टीम इज माउंटेड ऑन अ टॉवर टॉप. आता जो आपण बघितला जी ही सगळी सिस्टीम आहे ही कशावरती माउंट आहे, या टॉवर टॉपवरती. ओके. हा टॉवर आहे आणि ही काय टॉवर टॉप, टॉवर आणि ही टॉवर टॉप, ही सगळी असेंब्ली कशावरती माउंट आहे, आपल्या टॉवरवरती, टॉवर टॉपवरती. It is designed to withstand the high wind loads during gust. Electromagnetic brakes are provided for automatic application of brakes if the wind speed exceeds the designed speed. The hub brakes, gearbox, generator with electrical controls are housed in a box called nacelle. Okay. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स ब्रेक देखील प्रोव्हाइड केलेले असतात. तर कारण आपलं विंड स्पीड कसं असतं बऱ्याच वेळेला ते फ्लक्च्युएटिंग असतं, जिथं एक्ससीड होईल त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक्स हे कसं आहे तुमचं ॲटोमॅटिकली तिथे अप्लाय होतं. आणि ब्रेक तुमचे गिअर बॉक्स जनरेटर असेल किंवा इलेक्ट्रिकल कंट्रोल्स हे एका ठिकाणी काय केलेलं आहेत, असेंबल केलं आहे, ज्याला काय म्हणतात, नॅसेल म्हणतात. बघा इथं आपल्याला दिसते ही पूर्ण असेंब्ली, याला काय म्हणतात, नॅसेल म्हणतात. ओके. The wind energy is converted into mechanical energy by aero turbine. This mechanical power is transmitted through gears to generator to increase its speed. Okay. Since rotor speeds are low, an overdrive is necessary to match synchronous speed of the generator. ओके. म्हणजे गिअरबॉक्स इथं कशासाठी आपण ठेवलेला आहे तिथं असेंब्लीमध्ये, की टू इन्क्रीज स्पीड. ओके. कारण कसं आहे की रोटर स्पीड आपलं कमी असतं आणि आपल्याला जर पॉवर जनरेट करायचं असेल, जनरेटरपर्यंत पोहोचायचं असेल, तर तिथं काय स्पीड इन्क्रीज करणं खूप गरजेचं असतं. ओके. त्यामुळं मेकॅनिकल पॉवर इज ट्रान्सफर थ्रू गेअर्स टू जनरेटर टू इन्क्रीज इट्स स्पीड. सिन्स रोटर स्पीड्स आर लो and overdrive is necessary to match synchronous speed of the generator. The generator converts the mechanical power into electrical power. तो जनरेटरचं बेसिक फंक्शन काय आहे, जी मेकॅनिकल एनर्जी आहे मिळालेली आहे थ्रू ब्लेड्स किंवा थ्रू गिअरबॉक्स, ही काय करणं, त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणं जनरेटरचं फंक्शन आहे. ओके. जनरेटर कन्वर्ट्स द मेकॅनिकल पॉवर इनटू इलेक्ट्रिकल पॉवर. A typical propeller type windmills has its blade 25 meter to 40 meters in diameter to produce 120 kilowatt power to at high speed of 300 rpm to 400 rpm. Okay. जी एक टिपिकल टाईप प्रोपेलर आपण विंडमिल म्हणू, तर ते साधारण किती RPMला रोटेट होत असतात, 300 to 400 rpm. आणि ह्या RPMला जी पॉवर जनरेट होती ती साधारण किती असते, 120 किलोवॅट पॉवर. ओके. तर हे साधारण जे डिटेल्स बघितले हे कुठले होते, हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन जनरेटर. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन बघणार आहोत. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.